नमस्कार. सन न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आर पाटील यांनी शरद पवार यांना सांगून कवठे महांकाळमध्ये साखर कारखाना होऊ दिला नाही. अजितराव घोरपडे यांचे आरोप. चांगला सुरू असलेला कवठे महांकाळचा कारखाना आर पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला आणि तो बंद पाडला. त्यानंतर आम्ही कवठे महांकाळ येथे काढत असलेला साखर कारखानाही आर पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या. शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होऊ दिला नाही. त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जावे लागले. साधी पिठाची चक्कीही न उभारणाऱ्या विरोधकांनी आता विकासाचं स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे. मला कळली बातमी की कवठे महांकाळ कारखाना मल्टी स्टेट करायचा आहे. काका मल्टी स्टेट. मी डायरेक्ट पवार साहेबांच्याकडे गेलो. म्हणजे साहेब हे करू नका, आमच्या कारखान्याची वाट लागल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही. त्यावेळेला कसं उभं केलं ते आमच्या जीवालाच माहिती आहे. चालू आहे कारखाना, तुम्ही काही मल्टीस्टेट करायच्या नादाला लागू नका. पवार साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं, ते आर ऐकना. म्हटलं कारखाना कोणी उभा केलाय? तर कारखाना आता तुम्हालाच माहिती. म्हटलं मी होतो त्यात, पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे. सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता आर ऐकत नाही. काय संबंध आरचा या कारखान्यात बोलायचा? का तुमचा चेला आहे, तुमचा पोपट आहे म्हणून ते तुम्ही त्याच ऐकायला लागलाय? काय अर्थ आहे या गोष्टीला? न ऐकता तो मल्टीस्टेट केला, कारखाना बंद पडला. 5 वर्ष झाली, आता वाट लागली कारखान्याची.